नर्मदे हर या ठिकाणी बघा आपल्याला आहे ना, आत्ता आहे ना चिराग खान आहे ना, तिथे आहे ना आपण तिथून आहे ना पुढे निघालो तर बेहगाव येईन. बेहगावला आपल्याला आहे ना पिंपलेश्वर तीर्थ आहे, पिंपलाद ऋषींनी आहे ना तपोभूमी आहे. तिथे आहे ना आपल्याला नर्मदा अष्टकमध्ये आहे पिंपलाद, ते आपल्याला पिंपलेश्वर तीर्थ आहे नर्मदे या ठिकाणी. बघा आपल्याला ही जी गुलाबाची शेती आहे ना, ही गुलाबाची शेती आहे या ठिकाणी. आणि ह्या शेतीचा हा जो रोड आहे, हा रोड सोडून आपल्याला सरळ आहे ना नर्मदा परिक्रमा मार्ग आहे. तर आंब्याचं झाड आहे, त्या झाडापासून एक पगदंडी मार्ग आहे. त्या ठिकाणावरून आपल्याला पुढे एक बेहगाव या ठिकाणी आपल्याला जायचं आहे. आणि तुम्हाला बोललो ना लसणाची शेती चालू झाली. हे बघा या ठिकाणी आपण लसूण आहे, आपण लसणाच्या शेतीच्या बाजूने हे बघा या ठिकाणी लसूण आहे. आणि आता हे जे लसणाची शेती चालू झालेली आहे, लसूण हरभरा हे चालू झालेलं आहे. आणि काही ठिकाणी आहे ना एक कांदेसुद्धा इकडे लागवड करतात. या ठिकाणी हा कांदा आहे, हे बघा या ठिकाणी हा कांदा आहे. याच्यामध्ये कांदा आणि लसूण, पण आपल्याला कांदा आणि लसूण हे पहिल्यांदा बघायला भेटले या MP मध्ये खरगोन जिल्हा या ठिकाणी आपण चाललेलो आहे. हा आपला नर्मदा परिक्रमा मार्ग आहे. या ठिकाणी बेहगावला आपण चाललेलो आहे. आपल्याला अन्नक्षेत्र आहे. आम्ही बरं जवळजवळ सकाळपासून आहे ना, मी 22 किलोमीटर माझं अंतर होईल या ठिकाणी चालण्याचं. तर 22 किलोमीटर अंतर पार करून मी आलेलो आहे या ठिकाणी नर्मदे या ठिकाणी. बघा आपण आहे ना हे जे आहे ना सर्व शेतांच्या ह्याच्यातून आहे ना चाललेलो आहे. आणि आपल्याला एकच झाड आहे याच्यामध्ये फक्त बोरीचं, बाकी आहे ना काही झाडं नाही बांधाच्या कडेने, ऊन आहे. आणि आपल्याला बेहगाव येणार आहे. आणि मैया आपल्याला या बाजूला आहे, आपल्या उजव्या हातालाचे मैया या ठिकाणी. आणि आपण बरोबर ह्या दोन्ही बघा ह्या दोन्ही शेतींच्या मधून चाललो आहे, वावरांच्या मधून. आणि हे जे कांदा प्लॉट आहे हा कांद्याचा प्लॉट आहे संपूर्ण. इकडं पाहिला तर आपण हा छोले हरभऱ्याचा प्लॉट आहे इकडं जर पाहिला तर. आणि ह्याच ठिकाणी आपण ज्यावेळेस पुढं येणार ना, ह्या ठिकाणावरून थोडं पुढं चालत आल्याच्यानंतर लगेच आपल्याला आहे ना एक लसणाचा प्लॉट दिसतो आहे. हा जो लसणाचा प्लॉट आहे ना, हा कमीत कमी नाही म्हटलं तरी एक 2 ते 3 एकरमधला प्लॉट असेल. हा सर्व लसूण आहे. हे लोक हाताने लसूण लावत नाही, हे लोक ट्रॅक्टरने लसूण लावतात. कारण यांची जी लागवड आहे ना ट्रॅक्टरने असते. काही हाताने लावतात, पण हाताने एवढं त्यांना आहे ना हाताने एवढं उरकत नसल्यामुळं आहे ना, कारण यांची आहे ना जमीन लई मोठी वेळी एक 5-5, 10-10 एकरचे प्लॉट असतात. त्याच्यामुळं ते म्हणतात आम्ही जे लसूण आहे ना हे ट्रॅक्टरने लावतो. हा जो कांदा कोरड्यात लावलेला आहे, कोरड्यात लावला आहे कांदा, नंतर त्याच्यावरती आता स्प्रिंकलर सोडले या ठिकाणी. बघा सर्व कांदा लसूण ही शेती होते या ठिकाणी. वरचा पण प्लॉट आहे जवळजवळ कांद्याचाच आहे, तो पण 2-2.5 एकरचा प्लॉट असेल या ठिकाणी कांद्याचाच आहे. त्याच्यामधून आपला परिक्रमा मार्ग आहे. इकडे कांद्याचा प्लॉट आहे. बघा या दोन्हींच्या याच्यातून त्यांनी परिक्रमा मार्ग काढून दिला आहे. आणि एक जाण्यासाठी ट्रॅक्टर असा नर्मदे यार हा आश्रम आहे. या ठिकाणावरून आहे ना आम्ही पुढं आहे ना बेहगावला, इथं अन्नक्षेत्र नाही चायप्रसाद आहे. मग इथून 1 किलोमीटर अंतरावरती आम्हाला बेहगाव आहे. पुढे चाललो आहे नर्मदे यार. या ठिकाणी बघा आपल्याला असा एक परिक्रमा मार्ग आहे. आणि कठीण हा रस्ता आहे खरोखर. बघा परिक्रमा पथ आणि भरपूर रस्ते फुटलेले. या ठिकाणावरून आपण चाललो आहे असा मैया किनारी. अजून आपल्याला भोजन प्रसादीसाठी आपण 1 किलोमीटर आतमध्ये आलो आहे. आणि परत आपल्याला दुसरा रस्ता दुसरीकडून निघणार आहे. या ठिकाणावरून आम्ही 3 जण एक मैया आहे या ठिकाणी नर्मदे. या ठिकाणी आहे ना राधाकृष्ण जे आहे ना मंदिर आहे बेहगाव, जुनं बेहगाव आणि नवीन बेहगाव, 2 बेहगाव आहेत, पुनर्वसित आहे. आणि जुनं बेहगाव, जुन्या बेहगावमधून आम्ही आहे ना राधाकृष्ण मंदिर आहे ह्या ठिकाणावरून आहे ना एक पिपलियाद या ठिकाणी पुढे चाललेलो आहे. तर या ठिकाणावरून आहे ना पुढे तर आपल्याला आहे ना जे पुढे आहे ना जे आहे ना पिंपलाद कर्दमादी जे आहे ना एक नर्मदा अष्टकामध्ये आहे ना, तर
तर आपल्याला तिथे एक तपोभूमी आहे. पिंपलात ऋषींनी जी आहे ना तपस्या केलेली आहे. पिंपलेश्वर मंदिर आहे, महादेव मंदिर आहे. या ठिकाणी दर्शन घेऊन तपोभूमीवर या ठिकाणी आम्ही पुढे दर्शन घेणार आहे. नर्मदे या ठिकाणी आपल्याला आहे ना जो रोड आहे ना एक मैयाच्या जवळूनच आहे, जवळजवळ मैयाच्या. आणि हे जे रेती काढतात ना ते मैयाच्या याच्यातली रेती आहे. मग आपल्याला आहे ना या ठिकाणावरून आहे ना तो थोडासा किनारा मार्ग आहे. नर्मदे या ठिकाणी बघा आपल्याला आहे ना हा जे आहे ना जवळजवळ किनाऱ्या म्हणजे नदीच्या याच्यातूनच आहे. आपण नर्मदा मैयाच्या याच्यातून मैया त्याच्या किनारा आहे हा. आणि इथे जे रेती काढतात ह्या ठिकाणी. आणि आपल्याला जो मार्ग आहे किनारा मार्ग तो आपण ह्या जे आहे ना आता पूर्ण कसे रेती काढतात ह्या ठिकाणावरून. JCP फॉकलँड डायरेक्ट हे संपूर्ण ह्याच्यातून रोड बनवला आहे मैयाच्या ह्याच्यातून. हा मैया आहे. मैयाच्या ह्याच्यातून हे जे रेतीच्या गाड्या आहेत सर्व गाड्या इथून जातात. हे सर्व रेतीचं आहे इथून. आणि आपण जुनं बेहगाव आणि पिपलाद या ठिकाणी जाणार आहे. ज्या पिंपलाद ऋषी यांनी आहे ना तप केलं होतं त्यावेळेस तिथं पिंपलेश्वर महादेव मंदिर आहे. ते मंदिर आहे ना एक तपोभूमी आहे. ती तपोभूमी म्हणजे देवपथ मार्ग तपोभूमी असे ना तप केलेलं. एका नर्मदा मैयाच्या अष्टकममध्ये ज्यावेळेस आपण नर्मदा मैया म्हणा अष्टकम म्हणतो ना त्यावेळेस दिशस्तु पाप जात कारिवारी संयुतं कृतांत भूत कालभूत भीती हरिवरमध्ये त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. हे जे आपण नर्मदा अष्टक म्हणतो ना त्याच्यामध्ये पिंपलाद आहे या ठिकाणी. नर्मदे या ठिकाणी असं आपल्याला आहे ना इकडे न जाता आहे ना त्या ठिकाणावरून असं सरळ जायचं आहे आपल्याला. हे बघा या ठिकाणावरून. आणि पाठीमागून असं आलेलं आहे. आणि भरपूर ऊन आहे या ठिकाणी. थंडी पण वाजते, ऊन पण लागते. कारण आहे ना एक थंडीचं आहे ना अजून 1-1.5 महिना फुल थंडी राहणार आहे. इथे फुल थंडी असते. आणि या ठिकाणावरून आपली जी परिक्रमा रोड आहे आणि रोड म्हणजे 3 मार्ग आहे, 3 ते 4 मार्ग आहे. रोड मार्ग मधला मार्ग. आज आहे ना या ठिकाणी आहे ना आम्ही जवळजवळ 5 ते 6 लोक होतो. म्हणजे आज लोक एवढे आहे ना किनारा मार्ग एवढे कमी झाल्यात ना चालतच नाही कोणी किनाऱ्यावरून. आणि रोडनी पण चालत नाही, सर्व गाडीतच बसून जातात. या ठिकाणी बघा हे असे नर्मदे यार. या ठिकाणी बघा इकडे न जाता आहे ना या ठिकाणावरून आहे ना हे बघा हा रोड आहे. आपल्याला त्या रोडने जायचं. बेहगाववरून आल्यावर जुनं बेहगाव या ठिकाणी. नवीन बेहगाव जुनं बेहगाव या ठिकाणावर. हे यार या ठिकाणी बघा आपल्याला आहे ना या ठिकाणावरून असं यार या ठिकाणी जे आहे ना आपण आहे ना आज बेहगाववरून आल्याच्या नंतर आपण असं आल्याच्या नंतर आपल्याला एक जी नदी लागते ही जी ना मालन नदी जी मैयाला जाऊन मिळते. ही जी नदी संगम आहे ना हा मालन नदी आहे त्या ठिकाणी. ही जी मालन नदीचं आहे आणि भरपूर आहे ना खरोखर हिला भरपूर पाणी वाहते या मालन नदीला. आणि ही जी मालन नदी आहे त्या ठिकाणी आपल्याला आहे ना मालन नदी आपण आहे ना ही क्रॉस करून पुढे आपल्याला आहे ना पिपल्याद या ठिकाणी जायचं आहे. पिपल्याद आहे या ठिकाणी आपण नर्मदा मैया किनारे हा किनारा मार्ग आहे. नर्मदा परिक्रमा मार्ग बरोबर नदीच्या बाजूने आपल्याला जो मार्ग आहे ना हा आहे ना पितामली हा मार्ग आहे. तर आपल्याला आहे ना पितामली या ठिकाणी आपल्याला आहे ना ह्या रोडनी बघा हा असा ह्या ठिकाणी मार्ग आहे. त्या ठिकाणावरून आपल्याला पितामली या ठिकाणी जायचं आहे. नर्मदे आपल्याला ह्या ठिकाणावरून आहे ना सरळ हा नर्मदा मैयाला जे आपले ना मालन नदी मिळते ना त्याच्याच बाजूने आपल्याला हा जो रोड आहे या नर्मदे या ठिकाणावरून आपल्याला बघा इथे पुढे जायचं. आणि इथे एवढं नर्मदा
मैयाचं एवढं प्रेम आहे अप्रतिम या ठिकाणी. नर्मदे या ठिकाणी बघा आपल्याला रोड म्हणजे असा ह्या परिक्रमा आपला मार्ग आहे या ठिकाणी. आणि जो पाठीमागून जे येते जी रेतीची गाडी आहे बघा या ठिकाणी. आणि हा आपला परिक्रमा मार्ग आहे. गाडीसुद्धा इकडं आलेली आहे या ठिकाणी. आता आपण या ठिकाणावरून नर्मदा परिक्रमा मार्ग आहे. आपण पुढे पिपलाद येथे चालले नर्मदे यार. या ठिकाणी आपल्याला आता किनारा आहे ना, थोडा किनाऱ्या मार्गून चाललेलं आपण. ही मैया आहे आपली याचं दर्शन घेतले, दर्शन घ्या. आणि ह्या ठिकाणावरून आपण चाललेलं आहे. हे बघा बेहगाववरून आपण आहे ना पिपल्यात या ठिकाणी जाणार आहे नर्मदे यार. या ठिकाणी बघा आम्ही आहे ना या ठिकाणी आता आहे ना जो आलो आहे तो आहे ना बेहगाव. हा नाही बेहगाव. आणि हे जे सामने जे ते गाव दिसते तुम्हाला ते बकावा. आणि इकडे जे आहे ते मर्दाना. पलीकडच्या तटावर दक्षिण तटावर आम्ही आहे हे उत्तर तटावर. उत्तर तटावरून आम्ही चाललेलो आहे. तर हे जे आम्ही येणार पिपलियात पिंपलेत ऋषींनी आहे ना तपस्या करत होती. ती तपभूमी आहे. आणि जे नर्मदा अष्टकामध्ये आहे ना आपल्याला आहे ना एक आहे ना पिपलियाद करते. पिपलियाद म्हणून आहे नर्मदा अष्टकामध्ये एक उल्लेख आहे पिपलियाद अच्छा चक्र या ठिकाणावरून. बघा हे जे आपण आहे ना हे चाललो हे मैयाचं पात्र आहे. हे मैया आहे. मैयाच्या किनारी आपण चाललेलो आहे. आणि मैया ते तिकडनं चालते. हे बघा या ठिकाणावरून मैया आहे. आणि आपल्याला भरपूर अशा मालन नदी क्रॉस करून आलो आहे. मालन नदीचा संगम पास करून आलो आहे आपण. आणि हे बकरांवाले आहे ना हे आपल्याला सांगितले या ठिकाणावरून आहे ना. व आता तुम्ही आहे ना आपल्याला जे जायचं बढाव आणि खरगोन जिल्हा आहे आपल्याला. हा जो लागतो तो खरगोन जिल्ह्यात आहे आपण. उत्तर तट खरगोन जिल्हा. आणि या ठिकाणावरून आपण बरोबर मैयाचं दर्शन घ्या. ओम जय जगदानंदी मैया जय आनंद कंदी. ब्रह्मा हरिहर शंकर रेवा शिव हरि शंकर रुद्री पालंती. ओम जय जगदानंदी. तसं एक असं आहे. ह्याच ठिकाणावरून आपण चाललेलो आहे. हे बघा हे समोर आपल्याला जे गाव दिसतंय ना ते समोरचं पलीकडच्या तटावरती ते बकाव आहे. बकाव या ठिकाणावरून आपण चाललेलो आहे. या ठिकाणी बघा आपल्याला आहे ना जे आपल्यापासून आहे ना 25 किलोमीटर अंतरावरती पाठीमागं असणारे महाराज ते आता पुढे आपल्याला भेटलेत. आणि त्यांनी आहे ना महेश्वरपासून आहे ना एक हे गळ्यात टाकलेलं आहे. माळ गळ्यात टाकलेले आहे. आणि तेव्हा बघा इथं जी मैया दिसते ना तुम्हाला बघा तिथं रूप बघा किती आहे ना जे रौद्र रूप धारण केलं. आणि जे समोर आहे ना इथून दिसणार नाही तुम्हाला ते आहे ना बाजीराव पेशव्यांची समाधी रावळपिंडी. आणि हे बकावा तुम्हाला मगाशी सांगितलं. त्याच ठिकाणावरून आपल्याला जी आहे ना एक झुलता पूल येतो त्याच ठिकाणी झुलता नर्मदे यार. त्या ठिकाणी बघा आपल्याला आहे ना पिंपलेश्वर महादेव पितांबली हे जे आहे ना तपोभूमी आहे. ही तपोभूमी बरोबर नर्मदा मैया किनारी. इथून आहे ना आपण पाहिलं तर मैया दिसते आपल्याला या ठिकाणी नर्मदे यार. या ठिकाणी आहे ना जे पिंपलेश्वर महादेवचे मंदिर आहे. पिंपलाद ऋषींनी आहे ना तपस्या केलेली. आणि पिंपलेश्वर महादेव मंदिर आहे ना इथे आहे ना त्यांनी आहे ना एक पिंड स्थापन केलेली पिंपलाद ऋषींनी. नर्मदे यार. या ठिकाणी जे मी उभा आहे ना हे या ठिकाणी आहे. इथं आहे ना आपल्याला जी मैया दिसते इथं आहे ना रौद्र पलीकडूनच सुद्धा आहे ना जे आपल्याला जे म्हणतात सप्तधारांसारखे तिथं सुद्धा आहे ना असे काही हे झालेलं आहे या ठिकाणी. तिकडून आहे पलीकडून आहे त्या ठिकाणावरून आहे इकडं मैयाचं पाणी येतं. इथून आहे मैयाचं जे मध्ये एक बेट तयार झाले. हे बघा असं एक बेट तयार झाले. भरपूर मोठं बेट आहे या ठिकाणी जे तयार झालं आहे त्या ठिकाणी. आणि आहे ना आपल्याला जे समोर इकडे दिसतं आहे ना ते बाजीराव पेशव्यांची समाधी आहे तिथे.
त्या ठिकाणी. आणि इकडे ते बकाव गाव आहे आणि हे बाजीराव पेशव्यांची समाधी आहे. आपण इथं पितियाल म्हणजे पितांबली गाव आहे. हे पितांबली गाव आहे. ह्या ठिकाणी आपण पितांबली आहे. आणि इथे ना एक सुंदर असं आहे ना मैयाचं आहे ना, आपल्याला जे सुंदर दृश्य या ठिकाणावरून आपण जे पाहतोय ना, या ठिकाणावरून आपण जे पाहतोय हे सुंदर मैयाचं दृश्य आहे या ठिकाणी. आणि आपण ह्या ठिकाणावरून आपल्याला जे सुंदर मैयाचं दृश्य दाखवतो. आणि हे ह्या ठिकाणावरून जिथे मी आलेलो आहे ना, हे जे मंदिर आहे ना, हे पिपलेश्वर महादेव मंदिर आहे. याचं दर्शन घेण्यासाठी इथे आलेलो आहे पितांबली. इथे आहे ना पितांबली ऋषींनी आहे ना इथं तप केलेले तपभूमी आहे ही. तप करून इथे आहे ना आपल्याला पिंपलेश्वर महादेवाचं मंदिर आहे ना इथे आहे ना स्थापन केले. पिंपलेश्वर महादेवाची पिंड स्थापन केलेली आहे या ठिकाणी आपल्याला. आणि ज्या मैया किनारी बरोबर तटाच्या बाजूला आहे, तट या ठिकाणी तटाच्या बाजूला आहे. हे पहा, हे असं आहे. नर्मदे.